माझ्याकडे बघितला तर नवीन बामुगडे ही इनिंग खेळताना तुला आठवण झाली का दहावी चषकाची ती रॉयल्स विरुद्धची इनिंगची? नक्कीच. प्रथमतः ही ट्रॉफी जिंकण्यासाठी मी 10 वर्ष आज वाट बघितली. 2016 नंतर आज मी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेतली, त्यामुळे मला खूप आनंद होते. आणि प्रथम म्हणजे माझ्या टीमवाल्यांना मी काल सकाळी 5च्या ट्रेनने आलो यासाठी खेळण्यासाठी. रात्री तुझ्या टीमचं कॉर्डिनेशन माझ्याशी झाला. मी त्यांना 9 वाजता कॉल केला आणि 9 वाजता खेळासाठी त्याला प्रोत्साहित केला. त्यानंतर तुमचा कॉल झाला. टीम एफर्ट तुझा नेहमी चांगला असतो, पण टार्गेट मॅच असतं तेव्हा तुझा परफॉर्मन्स काय बेफान होतो, तुफान होतो. म्हणजे तुझ्या बॅटेतून नुसते आगेचे गोळे येतात. ते गोळे मी दहावी चषकाला त्या रॉयल्स विरुद्ध सुद्धा पाहिले होते. आज या एकमेव धनगाडी जय गिरोबा आंध्रच्या विरोधात तशीच बॅटिंग केली. काय तुला ते दिवस ने आजचा दिवस हा सेम वाटते काय? सेमच आहे माझ्यासाठी. प्रथम मी फंटरला बोललो होतो, जर मला लवकर आउट केला तर मी जिंकाल, नाही तर मी जिंकून जाईन बोललो. तेव्हा फंटरला मी बोललो, आमच्या दोघांमध्ये चालू होतं. म्हणजे नितेश पंटशी तुमचा कॉर्ड होता. पण मी मैदानात जेव्हा तू पहिला फटका खेळला तेव्हाच मी म्हटलं नवीन बामुगडे जर मैदानात राहिला आणि नवीन बामुगडे अशीच बॅटिंग करत राहिला तर या 75 धावा सुद्धा तो चेस करू शकतो. म्हणजे तुझ्यावर माझा असलेला विश्वास किती आहे? तुमचा तर आहेच. प्रथम या सगळ्या पब्लिकचा आहे आणि माझ्या टीमचा आहे, माझ्या फॅमिलीचा आहे, कारण का त्यांच्यामुळे मी इथं खेळतोय. तुला नरेंद्र बामुकडून 500 रुपये आलेत. हे 500 रुपये त्यासाठी महत्वाचे असतात. खूप महत्वाचे. माझा छोटा भाऊ आहे, खरंच खूप महत्वाचे. आणि हे खर्च करू नको हा तू. तुला पुढची मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. तुझ्या बक्षीस समाजाला आपण भरतराजे देशमुख पुण्यावरून आलेत आणि अनिकेत पाटील आहेत आणि तज्जुबाई डबीर आहेत, यांचा सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यस, पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. सामन्याकडे वळतोय, ज्या ठिकाणी हाय व्होल्टेज सामना. एका बाजूला रोहा रॉयल्स प्लस श्लोक 11 न्हावे, त्याच्या विरोधात हनुमान नगर प्लस रोड खुर्द. गोलंदाजीच्या मोर्चावरती रोहा एक्सप्रेस मैदानामध्ये निशी कर्णेकर. यावेळेस हलकाचा स्टेर केलाय चेंडू. पॉइंट मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्येचा श्री गणेश या ठिकाणी 1 या आकड्याने पाहायला मिळतोय. जिथे एक महत्वाचा सामना, दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत. एका बाजूला तसं पाहिलं तर निशी कर्णेकर पाहायला मिळतो, त्याच्या विरोधात आपण मझर गौरीला पाहतोय. एका बाजूला नयन जोशी पाहतोय, त्याच्या बाजूला मुजीब आपल्याला पाहायला मिळतोय. असे अनेक अनुभवी खेळाडू दोन्ही संघांमध्ये. दुसरा चेंडू, ब्रेकर बॉल. पंचांचा इशारा आलाय. थोडासा फंबल झालाय, किंबहुना थोडस नियंत्रण बिघडलंय. स्वर्घोषित चेंडू. नियम क्रमांक 22 लागला. धावसंख्या 1 ने वाढले. अंकित मोहिते यासाठी अनिकेत पाटील यांच्याकडून 2000 रुपये लावले. ते गुगल पे त्याला सुपूर्द केलेत आणि त्याने त्याचा रिप्लाय दिलाय. खूप खूप धन्यवाद सर. वाईट आहे का? यस. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते. धावफलक यावेळेस 2 या आकड्यावरती. गोलंदाजीच्या मोर्चावरती रोहा एक्सप्रेस निशी कर्णेकर. स्ट्राईक साठी आपण मुनीबला पाहतो. यावेळेस मोठा फटका. एलिव्हेशन मिळालं नाहीये. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक सुंदर झेल. फलंदाज बॅक टू द डगआउट. कौतुक करूया. आ गया
दिल चुराने निशी करनेकर आ गया. काय गोलंदाजी करतोय. धावपलकावरती धावा थांबलेल्या. धावपलक फक्त आणि फक्त 2 या आकड्यावरती. ॲट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती सलमान सिद्दीकी. सलमान सिद्दीक अनेक वर्षाचा अनुभव, अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव. RPL सारखी मोठी स्पर्धा किंबहुना रोहा तालुक्याच्या बाहेर, रायगड जिल्ह्याच्या बाहेर ज्याने क्रिकेट खेळलं. सलमान पुन्हा एकदा पंचाने दंडित केले. पंचांचा इशारा आलाय. स्वर घोषित चेंडू. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढले. धावफलक 3 या आकड्यावरती. 3 अशी धावसंख्या धावफलकावरती. एक क्रिकेट आहे. आम्ही क्रिकेट वेडे. आम्ही कंपनीला कामाला जाताना दांडी मारतो, परंतु क्रिकेट खेळतो. पुढचा बॉल. यावेळेस सुद्धा चांगल्या पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा भरकटणारी गोलंदाजी. पुन्हा एकदा स्वरघोषित चेंडू. वाईट आलाय. संघासाठी वाईट सुद्धा ठरलाय. धावसंख्या या ठिकाणी 4 या आकड्यावरती. 4 अशी धावसंख्या धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. 2च चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा निशी करनेकर. सलमान यावेळेस मोठा फटका. लॉन्ग स्टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरा गडी तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद. आयुष्य म्हणजे एक क्रिकेटचा सामना आणि त्या क्रिकेटच्या सामन्याचा गोलंदाज आणि फलंदाज हा मोह, या गोष्टीचा जरूर विचार केला जाईल. कुठेतरी आपल्याला विकेट टिकवावे लागतील. 4थ्या क्रमांकावरती सुफियान सिद्दीक मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी आपल्याला जी धावगती वाढवायची आहे ना, त्याला एक गोष्ट निश्चित कारणीभूत ठरू शकते की आपल्याला विकेट टिकवणं खूप गरजेचं आहे. विकेट वरती टिकून राहणं खूप गरजेचं आहे. मझर गौरी सारखा खेळाडू अजून सलामीवीराची जोडी म्हणून आला, तो अजून मैदानामध्ये, त्याला साथ देणं खूप महत्वाचं राहील. अगदी मझर मोठमोठे फटके मारण्यामध्ये सातत्याने त्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, परंतु त्याला साथ देणं खूप गरजेचं आहे. मी मगाशीही म्हटलं होतं, आपल्या ऑफिशियल लाईफ मध्ये असू दे किंबहुना या क्रिकेटच्या खेळामध्ये संयम टिकवणं खूप महत्वाचं असतं. कुण्या एका खेळाडूचा खेळ नाहीये. जोपर्यंत 11 खेळाडू एकत्र येत नाही ना, तोपर्यंत आपला चांगला परफॉर्मन्स सुद्धा होत नाहीये. याचीही दखल आपल्याला घेतली पाहिजे. परंतु सुफियानकडे ती क्षमता आहे, त्या पद्धतीने तो क्रिकेट खेळू शकतो. षटकातील 4था चेंडू निशी करनेकर. सुफियान यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, आपल्याला फुटवर्क सुद्धा चांगल्या पद्धतीचं निशी करनेकरचं पाहायला मिळालं. बॅकअप सुद्धा पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 5 या आकड्यावरती. हा बॅकअप खूप महत्वाचा असतो. ज्यावेळेस आपण बॅकफुटवरती जातो त्यावेळेस आपल्याला 11 खेळाडूंचा बॅकअप किंबहुना संघाचं बॅकअप मिळणं खूप महत्वाचं असतं. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी. ओहो, यावेळेस कोणता फटका खेळायचा होता. ज्या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालं, या ठिकाणी विशालजी लाड, त्यांच्या समवेत वैष्णवी 11 कोलाड संघाचे संघ मालक, आपण विराट 11 संघाचे संघ मालक अर्थात आपल्याला बाळा महाबळे सर पाहायला मिळतात. सर, तुमचंही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. आज मान्यवरांची मांदियाळी त्याच पद्धतीने आयोजन, नियोजन, रसिक, प्रेक्षक तुंब भरलेत. पुढचा बॉल स्ट्राईक साठी मझर. ओ, यावेळेस पुन्हा एकदा स्वरघोषित चेंडू येत आहे. पंचाने पुन्हा एकदा इशारा केलाय, वाईट आलाय. धावसंख्येमध्ये बदल होऊन जाईल. धावफलकावरती धावा 6 या आकड्यावरती. 2 गडी तंबूच्या आसऱ्याला परतले, ज्या ठिकाणी मुनीब बाद झाला, तदनंतर सलमान बाद झाला, तदनंतर सुफियान आलाय. 9 चेंडू टाकले. 9 चेंडू मध्ये 6 धाव आपल्याला पाहायला मिळतात. अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सुद्धा करतोय, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपाची धाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल, थ्रो करेल. तद्वर मात्र 1 धाव निश्चितपणे अर्जित करण्यात आली. धावसंख्या 1 ने वाढले, ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा
7 या आकड्यावरती. P1च्या पहिल्या षटकाचा खेळ संपला, जिथे 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 10 चेंडू टाकले, परंतु 6 चेंडू चांगल्या धाटणीचे आपल्याला पाहायला मिळाले. फक्त आणि फक्त या ठिकाणी परत एकदा आयोजक तुषार शिंदे यांचा मित्र विशालजी लाड यांच्याकडून त्यांच्या बर्थडेसाठी केक घेऊन आलेत. त्यामुळे त्याचं केक कापण्याचा थोडक्यात शॉर्टकट मध्ये कार्यक्रम लगेचच. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर तुषार, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू थँक्यू विशाल. अनेकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो की लेदर क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू आज टेनिस क्रिकेट खेळतोय. आज टेनिस क्रिकेटच्या खेळाने सुद्धा त्याला खूप प्रसिद्धी दिली. सुंदर चेंडू, ब्रेकर बॉल टाकण्यात आला. धावसंख्या या ठिकाणी थांबलेली फक्त आणि फक्त 7 या आकड्यावरती. 7 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नाव मात्र आई आणि वडील ठेवतायत, पण सर नाव कमवण्याची जबाबदारी आपल्यावरती असते. पुढचा बॉल, या षटकातील दुसरा चेंडू. साईराज नरे मझर गौरीसाठी. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाहीये. चेंडू खाली, साईराज नरे फलंदाज, बॅक टू द डगआउट. संघाचा ट्रम्प कार्ड मैदानाच्या बाहेर दाखल झालाय. इन ॲट क्रमांक 5व्या क्रमांकावरती स्वराज देवळे. आज मोठमोठी नावं आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत. ज्या ठिकाणी स्वराज देवळे मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती. आपल्याला संयम टिकवावा लागेल, आपल्याला विकेटवरती टिकून राहावं लागेल. आपला संघ अडचणीत आहे, अडचणीतून बाहेर पडावंच लागेल. ज्या ठिकाणी समोरचा संघ कोणताही असो, मग त्या संघामध्ये साईराज नरे सारखे गोलंदाज, निशी करणे सारखे गोलंदाज, किंबहुना आशिष मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. असे मातब्बर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु फलंदाजही त्याच धाटणीचे पाहायला मिळत आहेत. 50-50% सामना अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. कोणी कुणाला कमी समजायला तयार नाहीयेत. ते म्हटलं जातं ना, जोपर्यंत आपल्या फोटोला हार लागत नाही ना, तोपर्यंत हार मानायची नाहीये. साईराज नरे, षटकातील तिसरा चेंडू, स्ट्राईक साठी स्वराज देवळे. नावेगावचा एक वेगवान गोलंदाज, वेगवान फलंदाज, किंबहुना ऑलराऊंडर. यावेळेस सुंदर चेंडू, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या अर्जित करण्यात आली. धावसंख्या 2 ने वाढले, 9 या आकड्यावरती. 9 अशी धावसंख्या. षटकातील किमान 9 चेंडू संपुष्टात आले. सामन्यातील पूर्वार्धाचे 9 चेंडू संपण्यात आले, ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त 9च धावा पाहायला मिळत आहेत. हे केलेलं कमबॅक, त्यामागची केलेली मेहनत आज आपल्याला कामी कुठेतरी येताना पाहायला मिळते. यावेळेस चेंडूला सन्मान दिला. कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळलाय. फीड करेल, थ्रो करेल, तद्वर मात्र एकच धाव पाहायला मिळाली. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढले, ज्या ठिकाणी धावसंख्या 10 या आकड्यावरती. 10 आकडा आपण पाहिला ना, तर सर सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण येते. आज क्रिकेटचा देव माणूस म्हणून सातत्याने त्यांची ओळख, आपण त्या व्यक्तीचा नेहमी आदर करतो. षटकातील 2 चेंडू येणं बाकी. स्ट्राईक साठी सुफियान. एखादा मोठा फटका. यावेळेस मोठा फटका, एक टप्पा, चेंडू सीमारेषा पार येतोय. हा चौका
या आकड्यावरती 14 अशी धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील साईराज नरे सुपियांसाठी. यावेळेस कार्पेटच्या आधारावरती मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय, थ्रो करतोय. अगदी हलक्या गतीने एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या थांबलेली यावेळेस 15 या आकड्यावरती. 15 अशी धावसंख्या. 12 चेंडूचा खेळ संपला. 12 चेंडू मध्ये 2 गड्याच्या मोबदल्यात 15 अशी धावसंख्या जरूर पाहायला मिळते. 4 षटकाचा सामना. 24 चेंडू टाकले जातील पूर्वार्धाच्या खेळामध्ये. कुठेतरी 12 चेंडू मध्ये रोखलं गेलंय, परंतु अजून सुद्धा काही होऊ शकतं. हे क्रिकेट आहे, आम्ही क्रिकेट वेड आहे, आम्हाला फक्त क्रिकेटचं वेड. त्याचं दृश्य आपल्याला समोर दिसतं. आलेले तमाम रसिक प्रेक्षक, आलेले मान्यवरांची असलेली मांदेआळी, किंबहुना आयोजकांची असलेली मेहनत, या गोष्टीचा जरूर विचार केला जाईल. पुढचा बॉल. षटकातील तिसरं षटक. विजय शेडगे. यावेळी सुद्धा मोठा फटका. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. सुंदर चेंडू जेज केलाय फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली. धावसंख्या 1 ने वाढले. कुठेतरी आपल्याला धावा ज्या कमवायच्या होत्या तिथे कुठेतरी बॅकफूट वरती येताना पाहायला मिळत आहेत, परंतु एखादा षटकार लगेच फ्रंट फूट वरती नेऊ शकतं, कारण हे क्रिकेट आहे. या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये असे अनेक किस्से घडले, किंबहुना अनेक प्रेशर सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. मग समोरच्या संघाकडे प्रेशर द्यायचा की आपण घ्यायचा, हे आपण आपलं ठरवावं लागतं. यावेळेस सुद्धा भन्नाट वेग, सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. यावेळेस एक धाव तर निश्चितपणे पाहायला मिळाली. रनिंग बिटवीन द विकेट बायच्या स्वरूपाची धाव आपल्याला पंचांच्या भूमिकेमधून पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वाढले. धाव फलकावरती धावा 17 या आकड्यावरती. षटकातील 2 चेंडूचा खेळ संपला, जिथे पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, तदनंतर एकच धाव मिळाली, किंबहुना इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस सुद्धा फुलटॉस पद्धतीचा चेंडू. 1 धाव तर निश्चितपणे पूर्ण झाली. बॅट कट आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतोय. धावफलकावरती धावा 18 या आकड्यावरती. 2 संघांमधले असलेली चुरस या ठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूला आपल्याला तसं पाहिलं तर श्लोक 11 नावे प्लस रोहा रॉयल संघ, त्याच्या विरोधात असलेला हनुमान नगर प्लस रोड खुर्द संघ, या 2 संघांमधली दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहतोय. चौथा चेंडू. यावेळेस लीडिंग एज बॅकअप मिळालाय. धावसंख्या 1 ने वाढले. पुन्हा एकदा धावसंख्या 19 या आकड्यावरती. 19 अशी धावसंख्या. कुठेतरी रोखलं गेलंय, कुठेतरी धावा थांबवल्या गेल्यात. ह्या धावसंख्येचा रतीप वाढवावा लागेल. ते बैलगाड्यांच्या क्षेत्रामध्ये रतीप आपल्याला बैलांना वाढवावं लागतं ना, परंतु आता इथे धावांचं रतीप वाढवावं लागेल. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन करायचं होतं, परंतु पंचांचा इशारा आलाय. स्वरघोषित चेंडू आलाय. नियम क्रमांक पुन्हा एकदा 22 लागला. धावसंख्या यावेळेस 20 या आकड्यावरती. आज मथुर, बकासूर, सर्जासारखं धावावं लागेल. यावेळेस कोठून काढलाय चेंडू. कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेर. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. येतोय हा चौकार. थँक यू. अरे दीवानो मुझे पहचानो. आता हळदी येतील आणि हे गाणं निश्चितपणे गाजतंय. शेवटचा चेंडू येणं बाकी. स्ट्राईक साठी सुफियान. यावेळेस मोठा फटका. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सुंदर झेल. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज सुफियान बॅक टू द डगआउट. प्रयत्न करत राहा.
जे करायचे आहे ते एका दिवसात मिळत नाही आहे, परंतु एक दिवस निश्चित करता येतं आणि तो दिवस निश्चितपणे आपल्याला मिळतोय. चला टीम मीटिंग जास्तीची घ्यायची नाहीये सर, लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 3 षटकाचा खेळ संपला, ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा 24 या आकड्यावरती 24 अशी धावसंख्या धावफलकावरती. शेवटचा आणि स्लॉगवरचं षटक कुणाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, असा कुठला ट्रम्प कार्ड वापरला जाईल की तो या धावा किमान 35-40 पर्यंत रोखू शकतो. परंतु अजून सुद्धा स्वराज देवळे आणि त्याच्या सोबत असलेला आकाश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या ठिकाणी आकाश भाई तांडेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रज्वल खामकर शेवटचा आणि स्लॉगवरचं षटक टाकण्यासाठी. फिरकुटचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये. किमान तसं पाहिलं ना की प्रज्वल मैदानामध्ये आलाय, किंबहुना आदत मध्ये अजून तो मोडत असेल. फिरकीचा जादूगर आदतमध्ये, आदतच्या वयामध्ये एवढं नाव कमवायचं कुणाचंही काम नसतं. त्या पद्धतीची तो गोलंदाजी करेल का? स्ट्राईक साठी स्वराज देवळे. भन्नाट वेग, त्यामध्ये असलेलं व्हेरिएशन. फिरकीचा जादूगर, जादू ही करणारी गोलंदाजी. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती कुठल्या पद्धतीने चेंडू टाकायचा, मग तो इन स्पीड होईल की आउट स्पीड होईल, या गोष्टीची दखल स्वराजला कळलेली नाहीये. काय गोलंदाजी करतोय. आदत वयामध्ये एवढं कुणाला सक्सेस होताना आपण कधी पाहिलं नव्हतं, परंतु त्या पद्धतीची त्याच्या मागची असलेली मेहनत किंबहुना संघाने दिलेली जबाबदारी, गावकऱ्यांनी ठेवलेला विश्वास. यावेळेस मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार, येतोय हा षटकार. षटकातील 4 चेंडू येणं बाकी असणार आहे. ज्या ठिकाणी प्रज्वल गोलंदाजीसाठी आला, पाठच्या चेंडूवरती डॉट स्वरूपाचा चेंडू आला, तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती एक षटकार आला. म्हणजेच काय, 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे, असंच काहीच दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचं स्लॉगवरचं षटक आहे. गोलंदाजीच्या मोर्चावरती प्रज्वल, यावेळेस सुद्धा नो लुक शॉट, परंतु बॅटवरती तितकासा फटका आपल्याला येताना पाहायला मिळाला नाही आहे. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या पुन्हा एकदा 31 या आकड्यावरती. 31 अशी धावसंख्या. षटकातील 3 चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडू येणं बाकी असणार आहे पूर्वार्धाच्या खेळामध्ये. चला पाण्याची व्यवस्था करायची आहे. स्प्रे त्या ठिकाणी स्वराजला थोडस आपल्याला लागलेलं पाहायला मिळतं, किंबहुना ज्या ठिकाणी ही दुखापत थोडीशी जास्तीची नसावी, या गोष्टीची सुद्धा आपण दखल घेऊया. किंबहुना दावीर महाराजांना एक साकडं घालूया की या स्पर्धेला कुठलाही, किंबहुना या खेळाडूंना कुठलाही गाळगोट न लागो. पहिलं षटक जे निशीने टाकलं, फक्त आणि फक्त 7च धावा दिल्या, त्यामध्ये 2 विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. तदनंतर साईराज नरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती आला, त्याने दुसरं षटक टाकलं. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या प्लस 1 विकेट सुद्धा पाहायला मिळाली. तदनंतर विजय शेडगेला प्राचारण करण्यात आलं होतं, जे तिसरं षटक होतं. तिसऱ्या षटकामध्ये स्कोर यावेळेस धावफलकावरती धावा 31 या आकड्यावरती. तिसरं षटक जे विजयने टाकलं, 9 धावा आल्या, 1 विकेट सुद्धा पाहायला मिळाली. किंबहुना चौथं षटक जे प्रज्वलच्या हातात आपल्याला पाहायला मिळतंय, त्याने 3 चेंडू स्पेस केले. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा आपल्याला पाहायला मिळाले. अप डाऊन या गोष्टीचा जरूर विचार केला जाईल. किंबहुना अबो बिलो मध्ये अशी राहिलेली धावसंख्या, किंबहुना राहिलेले षटक, किंबहुना राहिलेला हा पूर्वार्धाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक साठी आकाशला आपण पाहतोय, नॉन स्ट्राईक एंड साठी स्वराज देवळे. षटकातील 4था चेंडू आकाश साठी.
पूर्वार्धाच्या खेळातील 3 चेंडू येणं बाकी असणार आहे. फिरकीचा जादूगर यावेळेस मोठा फटका, टायमिंगचा वापर, चेंडू बॅट वरती आलाय प्रॉपर, म्हणूनच तर आलाय हा षटकार ड्रॉपर. वाऱ्याला तोडून वाऱ्याला फोडून षटकार आलाय. धावसंख्या 6 ने वाढले. धावफलक यावेळेस 37 या आकड्यावरती. आपण असंही थोडंसं पाठी जाऊया. 3 षटक संपुष्टात आले. किमान धावफलकावरती धावा आपल्याला तसं वाटलं होतं की 30-35 होतील, परंतु तदनंतरची आकाशने केलेली फलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू टाकले. 4 चेंडू मध्ये तब्बल 13 धावसंख्या आलेत. अजून सुद्धा 2 चेंडू येणं बाकी असणार आहे. आकाश मैदानामध्ये दहाडलाय. आकाश मैदानामध्ये आग ओकतोय. यावेळेस सुद्धा भन्नाट वेग, परफ्यूम डिलेव्हरी, आखूड टप्प्याचा बॉल, परंतु त्या चेंडूवरती असलेलं नियंत्रण, किंबहुना गुणलेन टप्प्यावरती जवळपास हा चेंडू आदळला होता. डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. एचटी रक्षकाच्या हातात जाऊन स्तब्ध तो हातामध्ये थांबलाय. पुढचा बॉल, शेवटचा चेंडू. या वेळेस सुद्धा तेच दृश्य फलंदाज पुन्हा एकदा बाद होते शेवटच्या चेंडूवरती. ज्या ठिकाणी पूर्वार्धाचा खेळ संपला, पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावफलकावरती धावा आल्या 37 धावा. 38 धावेचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतील. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावेची गरज असताना मायक्रोफोन वरती थोडासा करूया बदल. आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात, अर्थात प्रदीपजी भोईर सर आमच्या समवेत जोडले जातील. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद नरेशजी. या व्यासपीठावरील सर्व विराजमान अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा मी हार्दिक असं स्वागत करतोय. आपण पाहताय स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक 2025 ग्रामीण धमाका. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. ज्या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक आपण या ठिकाणी पाहतोय तब्बल 2 लाख रुपये. हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा कुरुक्षेत्र वाहण्यासाठी आलेल्या तमाम क्रीडारसिक मायबाप प्रेक्षकांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. एक चांगली मॅच आपल्या भेटीसाठी आले. एका बाजूला आपण पाहतोय हनुमाननगर रोडखुर्द आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर अलंकाजी खांडेकर यांनी पुरस्कृत केलेला संघ स्लोक 11 न्हावे म्हणजे रोहा रॉयल्स आणि प्लस सागर सम्राट न्हावे हे 2 संघ एक आपण पाहतोय. म्हणजे 4 गावं 2 संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आणि त्याचप्रमाणे विराट इलियन संघाचे पुरस्कर्ते बालाशेठ महाबळे देखील उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे तज्जूबाई डबीर यांचं देखील मी हार्दिक असं स्वागत करतोय. तर मॅचला सुरुवात करायच्या सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, ज्याच्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये पहिलं अपशतक आपण पाहिलं नयन जोशी आणि त्या साथीला आपण पाहतोय RTPL सीझन 1चा बायकर मॅन आशिष मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र खऱ्या अर्थाने ही मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघामध्ये गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज शाकिब सिद्दीक, ज्याच्या मागच्या मॅचमध्ये एक चांगली उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली. 4 षटकांची लढत आहे. 4 षटकामध्ये 38 धावांची गरज असणार आहे. या 38 धावा कशा पद्धतीने पार होणार हे देखील आपण पाहणार आहोत. मात्र खऱ्या अर्थाने पॉवर प्लेचं हे पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीला या ठिकाणी पाचारण केलंय शाकिब सिद्दीकला. त्याच्याकडे आपण पाहतोय वेगावरती या ठिकाणी स्वार होत असताना अचूक नियंत्रित गोलंदाजी सातत्याने त्याची होत असताना आपण पाहिले. 2 षटक थर्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतं. एक क्षेत्रक्षणामध्ये सोलास देवलेला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये त्या ठिकाणी तैनात ठेवल्या गेले. ते एक मात्र आपण पाहतोय जो मोहिब रोगे त्या ठिकाणी जर पाहिलं डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तैनात केलं गेलंय. तर मात्र या ठिकाणी सामन्याला मात्र सुरुवात लेट्स प्ले स्ट्राईकला नयन जोशीला आपण पाहतोय. या ग्रामीण
रोहा तालुक्यामधील मास्टर माइंड ज्याला समजला तर आता त्यासमोर देखील तुषार चौलकर हा मास्टर माइंड आहे शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये. पहिला चेंडू या ठिकाणी पहा, टप्पा चांगला राहिला मात्र टप्पा पडल्यानंतर शरीरापासून दूर राहिला. लेग स्टंपच्या बाहेर पडलेला चेंडू अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्येचा अकाउंट ओपन केला गेला. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. 37 म्हणजे अजूनही 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. मात्र या मॅचमध्ये बरंचसं काही आपल्याला पाहायला मिळणार आहे. वार पलटवार नक्कीच या मॅचमध्ये होताना आपण पाहणार आहोत. ज्याप्रमाणे चढ उतार पायरीवरती उतार चढ होतो तसेच हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहा या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. पहिला चेंडू खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर पाहिला अवांतर आला, मात्र या ठिकाणी जर पाहिलं डॉट चेंडूची सांगाता देखील झाले. क्षेत्ररक्षक व्यूहरचना पाहिली इनफिल्डच्या आतमध्ये त्या ठिकाणी जर लेग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लाईनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. एक डीप शॉर्ट विकेटमध्ये तैनात केले गेले. तर आपण या ठिकाणी ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहिलं, शॉर्ट पॉईंटमध्ये गल्ली शॉर्ट क्षेत्रामध्ये एक कव्हर पॉईंट शॉर्ट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले, तर एक शॉर्ट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकावरून मारला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. एक धाव तर पूर्ण, दुसरे धावेचा प्रयत्न सहजरित्या पूर्ण केलाय. ज्या पद्धतीने या मैदानाला फेरफटका मारावा ना तशा पद्धतीने 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. इथे मात्र कोणताही खेळाडू जास्त रिस्क घेण्यावर तयार नाही, कारण हा मॅच देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. धावसंख्या आपण धावपळकर जर पाहायला गेल्या तर मात्र 3 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. शाके पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, ओ खोलवा टप्प्याचा चेंडू, ब्रह्मास्त्र वापरला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षण. या ठिकाणी धावा रोखायच्या आहेत. धावा तुम्हाला खऱ्या अर्थाने कमी आहेत, त्या धावा रोखायच्या आहेत. धावांचं या ठिकाणी अंतर मात्र तुम्हाला जास्त या ठिकाणी कापून देणं नक्कीच तुम्हाला तुमच्या पायावरती दगड मारल्यासारखं होणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण गोलंदाजी पाहिली, जे हनुमाननगर आणि रोटखुर्द या संघाची गोलंदाजी राहिली तशाच पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी मात्र या ठिकाणी करावी लागणार आहे. पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न राहिला आहे. मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कंप्लीट केली जाते. मात्र या ठिकाणी पहा कमबॅक करण्याचा प्रयत्न शाकिब सिद्दीकच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळतोय. आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रत्येक एक धावेसाठी हा संघर्ष पाहायला मिळणार आहे. संघर्षमय क्रिकेट आपण पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये जर पाहिलं ना, क्रिकेटचा खेळच मित्रांनो असा आहे की येणारा हा जिथे येणारा प्रत्येक चेंडू कोणासाठी आनंद तर कोणासाठी दुःख देणारा असा हा क्रिकेटचा खेळ आहे. आशिष मोरे मात्र स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर डावकुरा फलंदाज आलाय. आशिषसाठी या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलेलं आपण पाहिलं तर डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तैनात केले गेले. पॉवर प्ले षटक आहे. शाकिब सिद्दीक पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला. हाय व्होल्टेज मुकाबला, प्रेक्षकांनी तुडूंब भरलाय, परंतु प्रेक्षकांची शांतता या ठिकाणी पसरलेली देखील पाहायला मिळते. ओहो क्या बात आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, तोवर मात्र चेंडूने अंतर कापलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. क्या बात आहे, या ठिकाणी फटका काय सजवलाय पहा. जसा चेंडूचा टप्पा पडला, ज्या पद्धतीने आपण पहिला आपटी बाम आपटला जातो त्याच पद्धतीने चेंडू आपटल्यानंतर अगदी त्या चेंडूला स्लाइस केलं गेलं. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चौकार आला. धावसंख्या जर पाहिली धावपळकावरती पाहायला मिळते 8 धावा धावपळकावरती. शाके पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओहो समालोचन कक्षाला मानवंदना दिले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक षटकार. मात्र खऱ्या अर्थाने दुपारच्या 17 पासून जर पाहिलं ना तर प्रत्येक फलंदाज या मैदानावरती येऊन चांगली फटकेबाजी करत आहे. आता मात्र येणारे 18 चेंडू शिल्लक असणार आहेत. 18 मध्ये 24 धावांची गरज आहे. जरी धावसंख्या कमी असल्या तरी रोखण्याची क्षमता आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं गोलंदाजी ट्रॅकवर आपण स्वराज देवलेला पाहतोय. RTPL सीझन 3 मध्ये ज्याच्या माध्यमातून स्ट्रॉंग बॉयज संघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं, या RTPL सीझन
तिसऱ्याचं विजेता ठरलेला जो खेळाडू कर्णधार आपण पाहतोय स्वराज देवलेच्या हातामध्ये चेंडू आहे. स्वराजला या ठिकाणी करिश्मा काहीसा करावा लागणार आहे. त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे ती कॅपॅबिलिटी आहे. आपण जर पाहिलं ज्या पद्धतीने गोलंदाजी होणार का, मात्र समोरचं आव्हान पाहिलं नयन जोशी आहे त्या ठिकाणी. हो, सन्मानपूर्वक खेळून काढलाय या ठिकाणी तुषार चौलकर. चेंडूच्या खाली येतोय तिथपर्यंत मात्र सिंगल धाव कंप्लीट केली जाते. ज्या ठिकाणी जर पहिला 38 धावांचा पाठलाग करायचा होतं, मात्र पहिल्या षटकाचा विचार केला 14 धावा खर्च केल्या गेल्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला, स्वराज देवलेच्या हातामध्ये चेंडू आला, त्या चेंडूवरती देखील सिंगल कंप्लीट केली गेली. धावसंख्या पहिल्या 15 धावा धावपळकरती लगावल्या जात आहेत. क्षेत्राची व्यूहरचना देखील या ठिकाणी पहा थोडीशी बदललेली पाहायला मिळतोय. तुषार चौलकर मात्र या ठिकाणी आपलं सर्व जे अनुभव आहे तो मात्र पणाला लावताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिलं ज्या आशिष मोरेसाठी क्षेत्ररक्षण लगावलंय, बॅकवर्ड स्क्वेअरले क्षेत्रामध्ये डीप मिड विकेट, डीप मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलंय. तर खऱ्या अर्थाने ऑफ क्षेत्रामध्ये शॉर्ट पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलंय. तर एक मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलंय. स्वराज देवले लेफ्ट हँड हा गोलंदाज. पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सलमान सिद्दीक, एक अनुभवी खेळाडू. सिंगल धाव कंप्लीट केली गेले. सिंगलने जास्त काही फरक पडणार नाही, मात्र अजूनही या ठिकाणी एखाद दोन डॉट चेंडू देखील घ्यावे लागतील. तर मात्र खऱ्या अर्थाने जर पाहिलं जो अलंकारजी खांडेकर साहेबांनी पुरस्कार केलेला संघ कुठेतरी तरी कमबॅक करेल. खऱ्या अर्थाने जर पाहिलं या दोन संघामध्ये चुरस पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं प्रेक्षक मांदियाळी या ठिकाणी आले, मात्र अतिशय शांतपणे हा सामना पाहत. तेवढाच महत्त्वाचा हा सामना आहे. खूप महत्त्वाचा हा मॅच आपण पाहतोय. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. स्क्वेअरले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सिंगल धाव कंप्लीट केली गेली. चांगली फेकी या ठिकाणी सिंगलने या ठिकाणी मात्र धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न राहिलाय. आतापर्यंत जर 16चे 3 चेंडू पाहिले, 3 मध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या गेल्या. 17 धावा धावपळकरते पाहायला मिळत आहेत. आता मात्र जिंकण्याचं जर आपण समीकरण या ठिकाणी पाहिलं, 15 चेंडूमध्ये 21 धाव्यांची गरज असणार आहे. 15 चेंडू 21 धावा, 21 धावा 15 चेंडू शिल्लक आहेत. स्वराज देवले या ठिकाणी करिश्मा करणार का, मात्र आशिष मोरेचं वादळ देखील त्याच्या समोर आहे. खऱ्या अर्थाने डावखुरा फलंदाज आणि डावखुरा गोलंदाजामधील एक बिग बॅटल नक्कीच आपल्याला या मॅच मध्ये, या षटकामध्ये पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. मुहीब रोगे चेंडूच्या खाली कोणतीच गरज नाही. महत्वाचा बिग ब्लो, फलंदाज बॅक टू द डगआउट. मग आपली कबड्डी असेल, तदनंतर मात्र बैलगाडीची शर्यत असेल, सर्वांना मात्र खऱ्या नाद लावला या बैलगाड्या शर्यतीने, या क्रिकेटने. आणि खऱ्या अर्थाने आता मात्र 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मिस्टर 360 रोहन सहा खेळाडू राणा मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्याकडे देखील क्षमता आहे. मात्र खऱ्या अर्थाने स्वराज देवलेवरती विश्वास दाखवला खरा. त्याने पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या गेल्या. 4थ्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून दिला. जी पार्टनरशिप कुठेशी मोठी होत होती, ही पार्टनरशिप फोडण्याचा प्रयत्न झालाय. 17वरती धावा या ठिकाणी एक पर्यंत मात्र बाद झालाय. मात्र राणा मोरेचं देखील आव्हान असणार आहे समोर, कारण राणा मोरेकडे क्षमता आहे. आणि खऱ्या अर्थाने आज 21, 22, 23, 24 हा 25वा वर्ष, म्हणजे 5 वर्ष फॉर्म मध्ये असलेला खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय राणा मोरे. जेव्हा जेव्हा राणा मोरेला संधी मिळाली तेव्हा राणाने संधीचं सोनं केलंय. मात्र त्याच्या समोर देखील आव्हान असणार आहे सागर सम्राटचा हा यंगस्टार टॅलेंट स्वराज देवलेचं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. बिग 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 युजा सिक्सर. धन्यवाद. डीजे बँड वाजणार, कोणाचा तरी बँड वाजणार, मात्र या ठिकाणी कमबॅक होणार का. राणाने आल्या आल्या इरादे स्पष्ट केले. मी माझ्या संघासाठी, संघाचं अस्तित्व टिकवण्यासाठी सज्ज झालोय. मात्र स्वराजच्या हातामध्ये चेंडू आहे. ओ, मोठा फटका या ठिकाणी, फटका पासलाय. झेल होणार का. विकास तावडे आहे त्या ठिकाणी. ओ वार पलट वार, हे क्या हुआ यार. डीजे
बैलगाडा खऱ्या अर्थाने मोऱ्यांचा बैलगाडा राणा मोरे मात्र षटकार लगावून माघारी परतलाय. मात्र जो खेळाडू येतोय तो मात्र या ठिकाणी मोठी उम्मीद घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. षटकार लगावतोय, धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न देखील करतायत. आता मात्र समीकरण या ठिकाणी जर पाहिलं ना तर 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये जिंकण्यासाठी 15 धावेंची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाही. खऱ्या अर्थाने जर आपण मॅच पाहिली 12 मध्ये 15 धावेंची गरज आहे. जर खऱ्या अर्थाने आपल्या स्वतःमध्ये आत्मविश्वास असेल ना, जर स्वतःमध्ये आत्मविश्वास असेल तर हारलेली मॅच सुद्धा जिंकू शकतो. कारण भारतीय संघाने रोहित शर्माने आपल्याला T20 षटकामध्ये दाखवून दिलंय. जी हारलेली मॅच मात्र त्याने जिंकून दिले. हा आत्मविश्वास आपल्याकडे असणं गरजेचं आहे. सागर सम्राट एक्सप्रेसच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. मात्र समोर मास्टर माइंड आहे नयन जोशी, अनुभवाची शिदोरी त्याच्याकडे आहे. सलामीला आलेला हा खेळाडू आपण पाहतोय. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. सलमान सिद्दीकीला या ठिकाणी हुलकावणी देऊन चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये वन बाउंस सीमा पार आलाय. चौका एक नाही, दोन नाही, तीन नाही तर चौकार आणि मी या ठिकाणी धावा बोलल्या जात आहेत. चौकार आलाय. आता मात्र समीकरण बदललं गेलं. येणारे 11 चेंडू 11 धावेंची गरज आहे. कमबॅक होणार का? हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी सुख तर कधी दुःख देणारा खेळ. या ठिकाणी पहा थर्डमॅन क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक भाग मिल्का भाग. मात्र चेंडूला थांबवला गेला. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. कोणताही संघ कोणताही खेळाडू मात्र अजूनही हार मानण्यास या ठिकाणी मान्य नाही. दोन्ही संघ या ठिकाणी आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतायत. 10 धावेंची गरज. 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 मध्ये 9 धावेंची गरज. विकास तावडे कमबॅक करणार का? डावखुरा गोलंदाज पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न राहिलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे. सिंगलने काही फरक पडणार नाही. सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाते. या ठिकाणी मात्र नयन जोशी शांतपणे खेळ करतोय. त्याच्या साथीला आपण पाहतोय. त्याला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये निशिकर्णी करायला पाहतोय. एक रोहाचा एक आयकॉनिक खेळाडू. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडू आपण खेळताना पाहत असतो. ओहो क्या बात आहे. आडव्या बाटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. संघर्षाचा संघर्षमय करणारा संघर्षाचा षटकार मात्र आलाय. आठ मध्ये 2 धावेंची गरज. सामना कुठे होता कुठे होऊन पोहोचला. खऱ्या अर्थाने राणा मोरे आला, त्याने षटकार लगावला. तदनंतर आपण नयन जोशीचा चौकार पाहिला आणि या मॅचची सर्व हवा मात्र खऱ्या अर्थाने काढून टाकली. 2 धावेंची अजूनही गरज आहे. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक गल्ली क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. सुफियानला डॉट चेंडू आलाय. 7 मध्ये अजूनही 2 धावेंची गरज आहे. मॅच आपण जी पाहतोय एका बाजूला खऱ्या अर्थ जय हनुमान नगर रोडखोर्द प्लस त्यांच्या विरोधामध्ये रोहा रॉयल्स प्लस सागर सम्राट जे अलंकारजी खांडेकर यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण या ठिकाणी पाहतोय. मोठा फटका. आणखीन एक मोठा बिग 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 येणार का? मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात मुईब रोगे. फलंदाज मात्र या ठिकाणी झेलबाद होऊन माघारी परतलाय. इजे 6 चेंडू शिल्लक आहे. 6 मध्ये 2 धावेंची गरज. फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कुणाल सावंत हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोहा रॉयल संघाचा आपण जर पाहिलं सलमान सिद्दीकीच्या हातामध्ये चेंडू आहे. 2 धावा रोखायचे. 6 चेंडू त्याच्याकडे असणार आहेत. क्षेत्ररक्षण जर पाहिलं मात्र इनफिल्डच्या आतमध्ये हे क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहिले सिली क्षेत्रामध्ये तैनात केले गेले. 2 धावा वाचवायच्या आहेत. क्षेत्ररक्षणाची
आपण जर पाहिलं या ठिकाणी व्यूहरचना पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक आहे गल्ली क्षेत्रामध्ये आपण क्षेत्ररक्षणाला पाहतोय. त्यानंतर आपण पाहिलं शॉर्ट पॉइंट 2 धावेची गरज आहे. या ठिकाणी 1 धाव तर कंप्लीट घेतली जाते. थोडं जर का क्षेत्ररक्षक पुढे सरसावलं असतं एकदा कदाचित रिस्क देखील या ठिकाणी पाहायला मिळाली असते. डेंजर झोन होतं मात्र सामना बरोबरी सुटलाय. आता मात्र येणारे 5 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. सन्मान सिद्दीकी या ठिकाणी खऱ्या अर्थाने करिश्मा करणार का? मात्र आपण पाहिला कुणाल सावंत स्ट्राईकला आहे. हो या ठिकाणी पॉइंट क्षेत्रामध्ये झेल होतं मात्र झेल हातातून निसटल्या गेलं. 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये अजून 1 धावेची गरज आहे. जर तुम्ही क्षेत्ररक्षण चांगलं केलं तर एकदा कदाचित शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाऊ शकतोय. हे क्रिकेटचे खेळ आहे. क्रिकेट राजकारण सरडा कधी रंगा बदलेल याचं काही नियम नाही. पहा जाग्यावरती चेंडू राहिला. या ठिकाणी मात्र चुकीचं कॉलिंग म्हणावा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एकदा कदाचित हा चेंडू पकडला असता तर एकदा कदाचित ह्या मॅचमध्ये थोडेसे वेगळी आणखीन चुरस पाहायला मिळाली असती. मात्र सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे हनुमाननगर रोडखुर्द या संघानं. विजय आणि पराजय दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. याच नंतर मॅच आपण पाहणार आहोत. आज मात्र तजुबाई डबीर यांचं जे प्रशिक्षक आहेत या संघाचं आज मात्र त्यांचं नक्कीच जे कोचिंग या ठिकाणी करतात चांगल्या पद्धतीने. अच्छा सोनार सिद्ध धाटावला. तर या ठिकाणी मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला हनुमाननगर रोडखुर्द आणि त्यांच्या विरोधामध्ये आरे बुद्रुक आरे संघाचा कर्णधार नवीन